आधुनिक चित्रकलेमध्ये चित्रकार हा बंडखोर प्रवृत्तीचा हवा आणि त्यातून त्याचा तो बंडखोर स्वभाव जो आहे तो त्याच्या कॅनव्हासमधून व्यक्त होताना पाहायला मिळावा असा एक समज आहे, काही प्रमाणावर तो गैरसमज आहे. पण याला छेद देणारी बाब म्हणजे प्रभाकर बर्वे हे नाव मुळात अत्यंत गुरुतुल्य असं हे चित्रकलेतलं नाव आहे आणि त्यांच्या चित्रांमध्ये एक शांतता आहे, नीरवता आहे आणि तरीही त्यात एक सांगीतिक असा बाज आहे. मुळात जगण्यामध्ये सर्वसामान्य आणि शांतप्रिय किंवा माणूस घाणा असा माणूस म्हणजे माणसाला जवळ करून जगणारा, कुटुंबप्रिय असणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं आणि त्यातही त्यांनी सातत्यानं वेगवेगळे प्रयोग केले. याच प्रयोगांच्या ज्या नोंदी आहेत, हे जे संचित आहे ते लवकरच आपल्या सर्वांसमोर येणार आहे चिन्हच्या माध्यमातून. स्वतः सतीश नाईक सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर खूप खूप स्वागत. सर, प्रभाकर बर्वे मुळात त्या संचित या पुस्तकावर एक नाव येतं प्रभाकर बर्वे या नावानं आणि ते बर्वे असं लिहिलेलं असतं, ते बर्वे असं लिहिलेलं नसतं. तर त्यामागचा इतिहास काय? मुळात हे नाव बर्वेऐवजी बर्वे का झालं? त्याचा मागचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. म्हणजे हा देखील मला नंतर आत्ता कळला तो, की मी असं विचार करायचं की बर्वे का लिहितात, पण असं विचारायला बरं नाही वाटलं कधी. त्यांच्या दरवाजावर बर्वे अशीच पाटी होती. मग आता ज्यावेळी हे पुस्तक तयार करत होतो आम्ही, त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही जेव्हा बोललो मग त्या एका भाच्याने आणि एका पुतण्याने हा किस्सा आम्हाला सांगितला. ते म्हणलं आम्ही घरी गेलो तेव्हा एक म्हणजे पाटी लावली होती दारावर आणि काळ्या रंगाची पाटी तुळतुळीत अगदी. मलाही ती पहिल्यांदा गेलो तेव्हा आश्चर्य वाटलं की अशी कशी काळी पाटी कोणी बनवली. आत्ता त्या भाच्याने मला असं सांगितलं, म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षानंतरची गोष्ट आहे. तो म्हणला मामाच्या आमच्या मनात आले एक दिवशी की काहीतरी करायचं आणि मी बघितलं तर पाटीवर लिहिलं होतं प्रभाकर बर्वे. मग आई आली आणि त्याच्याशी भांडायला लागली, तिला ते आवडलं नाही. काय विचित्र करून ठेवलंस? ते म्हणले नाही, तसं त्या बर्वे या नावात काही नाही, पण बर्वे या नावात काहीतरी आहे आणि ते तसे तुकारामांना वगैरे, तुकाराम त्यांचा अतिशय आवडता. तर मर्वे हे या पद्धतीने त्यांनी घेतलं आणि ती पाटी स्वतः तयार केली. सुतारकाम बितरकाम स्वतः केलं, रंगवली स्वतः आणि मग ती स्वतः दरवाजावर लावली. त्या बर्वे किंवा बरवा हा जो शब्द बरवा, त्या बरवातून येणारे बर्वे हे साधारण अभिप्रेत असावा असं आपण मानू अगदी